नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सूरज कदम फ्रॉम उमरे पागे, तालुका पंढरपूर. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही हातामध्ये काय वस्तू आहे. तर बऱ्याच केळीच्या ह्याच्यामध्ये केळीच्या प्लॉटमध्ये आपल्याला फ्रूट केअर करणं गरजेचं असतं. त्यामधील एक सगळ्यात मोठा भाग म्हणजे बड इंजेक्शन. तर बरेच शेतकरी बड इंजेक्शन करताना काय करतात, प्रायव्हेट एखाद्या माणसाला करायला देतात किंवा एखाद्या कंपनीला करायला देतात, पण त्यांची जी कामगार आहेत ती पूर्ण अशिक्षित असते ती. आणि त्यांना एक सांगितलं जातं की तुम्हाला 50 मिली 60 मिली औषध सोडायचे, आणि जर जास्त गेलं तर केमिकल बर्निंग येईल, प्रॉब्लेम येईल. ह्याच्यामुळे काय होतं, तर थोडंसं औषध कमी सोडण्याचा प्रयत्न होतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचाही टाइम वाया जातो आणि त्याचा रिझल्ट पण येत नाही. तर आपण ही एक जुगाड केलेला आहे, हे ऑटोमॅटिक ड्रिंचिंग मशीन. तर आपण ह्याचा वापर करणार आहे ऑटोमॅटिक बियाय करण्यासाठी. तर ह्याचा आपण हा जो नोझल आहे ती पंपाच्या चार्जिंगच्या नोझलच्या ठिकाणी बसून घ्यायचा आहे. ही बसून घेतल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये हे जे सॉकेट आहे, ह्या सॉकेटमध्ये आपण 70 मिली पाणी सेट केलेलं आहे. ह्या 70 मिली सेट केलेलं आहे. तर आता तुम्हाला दाखवतो मी. आता एक ह्याचं बटन एकदा दाबायचं आहे. एकदा दाबल्यानंतर ना पंपामधून ॲक्युरेट 70 मिली पाणी पूर्ण डिस्चार्ज होणार आहे. तर तुम्ही बघू शकता, आपण पूर्ण ह्याच्यामध्ये 70 मिली पाणी सेट केलेलं आहे. ह्या नोझलमधून 70 मिली पाणी ह्याच्या बर्डमध्ये आपण सोडणार आहे. तर ह्या इथून पुढची जी प्रोसेस आहे ही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहित आहे. आपण ह्याच्या अगोदर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण टाकून दिलेला आहे. ह्याच्यामध्ये बियाय करण्यासाठी प्रति 1 मिलीला टाटा इमिडा 1 मिली वापरायचा आहे आणि हे प्रत्येकी एका कमळामध्ये 70 मिली सोडून द्यायचं आहे. ह्या ऑटोमॅटिक ड्रिंचिंग मशीनमुळे जास्तही जात नाही आणि कमीही पडत नाही. त्यामुळं पूर्ण 1 नंबरमध्ये शायनिंग आणि पूर्ण फ्रेशमध्ये माल राहतो. काहीच अडचण येणार नाही. धन्यवाद.